मधुबन में राधिका नाचे रे, मधुबन में राधिका नाचे रे, गिरिधर की मुरलिया बाजे रे, मधुबन में राधिका नाचे रे, मृदंग बाजे तिरगिट धूम दादा, मृदंग बाजे भूम, अरे भ्रूम, अरे भ्रूम, सीधे हो जा रे, सीधे हो जा रे, सीधे हो जा रे। नया है यह, नया है यह, टिंग 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 टिंग। नया है यह, नया है यह, टिंग 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 टिंग। टिंग 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 टिंग। टिंग 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 टिंग। आज नाही चुकवलं यार तुम्हाला, जोरदार टाळ्या जितूसाठी झाल्या पाहिजे। थँक्यू थँक्यू। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात तुमच्या आवडत्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे लॅक्मे फुबाई फू नया आहे पार्ट बाय फ्रुडे। आणि लगेचच स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं। एकच वादा बोलतो संजय दादा। आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात हसण्याची घाई अश्विनी ताई। आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे आपल्या दोनही रॉकिंग टीम्स, नया है यह टीम आणि नया है वह टीम। आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात कॅफे उगाच बँडचं। उगाच जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात नया है यह टीम मधून भारत गणेशपुरे, सागर कारंडे आणि अनिता दाते यांचं। भारत दादा हा कार्यकर्ता बोलला ते वाईट नाही आहे म्हणा, म्हणजे हा डॉक्टरकीचा जॉब म्हणजे एकदम थँकलेस जॉब आहे। म्हणजे काय होते, एखादा पेशंट जर का वाचला तर ते म्हणते देवानं वाचवला, आणि मेला तर म्हणते डॉक्टरनं मारला। ते अशी विचित्र विचित्र पेशंट आमच्याकडे येत असतात, म्हणजे तुम्हाला काय सांगू मी, म्हणजे बायकोचा हसबंड अशांची वायदे केले। कशा आलात? चालत नाही म्हणजे काय झालंय? काय नाही झालं ते विचारा आधी। कुठे काय झालंय? अहो अजून भाजी निवडायची आहे, ती फोडणीला टाकायची आहे। आणि बरं का, हे तांदूळ निवडल्याशिवाय भात होणार नाही, आणि गिरणीत ना दळण आणल्याशिवाय पोळ्या करणं शक्य नाही। करतो हा, सगळं सगळं करतो मी। हा हा का? आणि तू? मी काय करायचं ते तुम्ही सांगू नका। बरं ठीक आहे, नाही सांगा, ठीक आहे, जाऊ दे। बघा बघा, बायकोची काळजी आहे का बघा। काय झालं? माझ्या बोटांना चिखल्या झाल्यापासून मला भाजीच्या पिशवीचे बंद उचलता येत नाही। बरं बाई, भाजी पण आणतो मी। नाही, तुम्ही आणून दिली तरी ती निवडताना हे नखुर्ड त्रास देईल। म्हणजे एकंदरीत काय, तर ही सगळी कामं मला करायची आहे। ठीक आहे, करतो करतो। आणि तू फक्त बसून खा। मी बसून खाते? तू बसून खाते? तुम्ही बसून खाता? मी बसून खातो। काय मी बसून खाते? काय चालू आहे तुमचं हे? अहो इथे माझा दवाखाना आहे, माझ्याकडे पण बघा जरा। काय होतंय ते सांगा। डॉक्टर, मी हेच म्हटलं त्यांना की माझ्या चष्म्याचा नंबर बदलायचा आहे। बदलून आणलात का तुम्ही? उद्या आणतो मी। हा ते झालं उद्याचं, पण आजचं काय? आजचं काय तेच विचारतोय मी तुम्हाला। आजचं काय? नाही, काय माहितीये का, काय काय होते? अहो असा का चालतोस या प्रश्नाचं मला लोकांना उत्तर देता येत नाही, आणि जागा उघडून दुखणं दाखवता येत नाही। हो वा 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 वा। मी माझी दुखणी किती जणांना दाखवली, पण इलाज मला कोणी करत नाही। तुमच्या या अशा स्वभावामुळे आपले फॅमिली डॉक्टर नेहमी आजारी असतात। जरा त्यांच्या फॅमिलीचा विचार करा। हो आता आपल्या फॅमिलीमध्ये एक घेतलंय मला तुमच्यात? नाही नाही, आमच्या फॅमिलीमध्ये नवरा कोण आहे?
नवरा कोण आहे आमच्या फॅमिलीमध्ये? कोण आहे? अरे दिसायला कोण आहे? साधारण दिसता तुम्ही. पण हेच सांगावं लागतं यांना, नाहीतर आमच्या शेजारचे पाजारचे भांडायला आले की त्यांना तोंड मलाच द्यावं लागतं. ते पद्धत आहे तशी. असली अगं गुंडांच्या तोंडी कधी राजा लागत नाही, त्यांना तोफेचंच तोंडी द्यावा लागतं. म्हणजे मी तो मी तो बघते तुमच्याकडे अशी मारते. काय करताय तुम्ही? इथे माझा दवाखाना आहे, बाहेर पेशंट अरे हो, दवाखाना आहे. काय होतंय ते सांगा मला. नाही त्याला तुला काय झालं ते सांग आधी. अहो डॉक्टर, नाही मला एक तुम्ही आधी सांगा की डॉक्टर तुम्ही आहे का मी? मीच आहे इथे. मग तपासा ना आधी, तपासल्याशिवाय कसं कळणार? अहो तेच मला म्हणायचं आहे बाई. म्हणजे मला तेच विचारायचं तुम्हाला. मला बोलूच देत नाही तुम्ही. म्हणजे तुमच्या छातीत जळजळ होते का? ते पित्ताना ते माहिती. मग डोकं दुखतंय का तुमचं? ते तापाना त्याचं काही नाही. अहो मग उलट्या होतात का तुम्हाला? ईशो उलट्या करायचं वय काय माझं? काय हो जमेल का? मला तसं नाही, मला असं म्हणायचं होतं की जेवण नीट जात नाहीये का तुम्हाला? अहो इतक्या दिवसांची तक्रार ती, तेवढ्यासाठी काय येईन मी इथे? अहो मग सांधे दुखतात का तुमचे? छान, आता सांधे धड आहेत तर तेही दुखवा तुम्ही. अहो मग काय कमर धरली का तुमची? कोण कशाला हिंमत करेल तुमची कमर धरायला? कमर धरली का म्हणजे अशी कमर धरली का? कमर धरली का अशी? अहो हे माझ्या घरी रोज होतं, तुम्ही आता काय बघता? अहो देवा रामा बघतोच ना रे, थांब वर आल्यावर तुला बघतो. कशाला ते आता वाटतं? बघा उगाच रामाचं नाव घेताय. त्यांनी राज्य सोडून 14 वर्ष वनवास भोगलाय. हो आणि आता मी पण जातो 14 वर्ष वनवास भोगायला. हो मग अडलाय कुठे? काही सीतेसारख्या मागे मागे तुम्ही याल, मग तुमच्या 72 रोगांवर औषध कुठून आणू तिथे? बरं लक्ष्मण नाहीये माझा यांच्याकडे सारखा, कळलं का मला? आणि हनुमंत नाहीये माझ्याकडे. हनुमंत तो गोवर्धन उचलायला, कळलं का? अहो गोवर्धन नाही, द्रोणागिरी उचलला होता त्याने. काय डोंगर होता ना कुठला तरी? हा डोंगर होता ना डोंगर. हा मग कुठला ते काय महत्वाचं नाहीये, डोंगर आहे तो महत्वाचा आहे. काय म्हणता तुम्ही? बोला बोला फक्त बोला. सावकाश घ्या. प्रत्यक्षात वनवासात म्हणून जायचं नाही. गेली काय नाही बघा असं आहे. मणका चमकतोय माझा. हे जे तुमचे मणके हाडा आणि कवट्या अशा मध्ये मध्ये चमकतात ना, यावर एकच उपाय आहे आता. तुमच्यातला करंट बंद करा. काय बरोबर आहे की नाही? हा इलाज बरोबर आहे की नाही? यांच्यातला करंट बंद करायला पाहिजे. हा इलाज बरोबर आहे की नाही? इलाज म्हणजे तुम्ही इलाज करता. तुम्हाला काय येतं डॉक्टर की मधलं? तुम्हाला काय येतं डॉक्टर की मधलं? मेरे नसीब में तू है के नहीं, तेरे नसीब में मैं हूँ के नहीं. काय आहे? नया है यह, नया है यह. इथं नाचत काय बसले? नाचायचं नाही मला नाचायचं. सांगा मी काय औषध देऊ तुम्हाला? बघा म्हटलं ना परत तेच विचारताय. नाही, आता मागच्या वेळेला मी इथे कशासाठी आले होते? जळवात झाला होता म्हणून ना. ते जळवाताचं मलम दिलं होतं, त्यांनी बरं वाटलं का मला? का मरू दे तुझा मला आणि बा जळत गेला तुझा जळवा. मी तुम्हाला सांगतो प्लीज बाई, तुम्ही आता दोघे इथून जा. मी तुम्हाला एक स्पेशालिस्ट डॉक्टर सुचवतो, त्याच्याकडे जा. काय म्हणालात? स्पेशालिस्ट. अजिबात नको, अजिबात नको. माझ्या कातडीचे जोडे बनवून देईन मी तुम्हाला घालायला. पण अजून एक डॉक्टर सुचवू नका. तुम्ही एक काम करा प्लीज, तुम्ही आता घरी जा. हा. माझं डोकं शांत झालं. तुमच्या कोणाला आणखी कोणाला तरी पाठवा. मी त्याच्या बरोबर औषध देतो प्लीज. आता नाही सर. म्हणजे रोग मला आणि तपासणार मुलाला, हीच तर तक्रार आहे माझी. कसली? म्हणजे रोग कुणाला आणि कुठे झाला हेच कळत नाही तुम्हाला, आणि इलाज करता भलतीकडेच. म्हणजे आता मागच्या वेळेस मी इथे कशासाठी आले होते? नशीब फुटलं होतं माझं म्हणून आलं होतं तुम्ही. नाही नाही, गुडघा दुखतोय म्हणून. गुडघा
कुठे असतो बघा कुठे दाखवताय. तसं नाही हे इथे असतो गुडघा. गुडघा पायात असतो. वैद्यक शास्त्रात अजून तरी त्याला पायात मान्यता दिलेली आहे. त्याचं काय गुडघा पायात असतो ना हा? मग पाय राहिला बाजूलाच इंजेक्शन दंडाला. योगेश्वरी बाई तुमच्या बाबतीत ही चूक सुधारेल ना मी. कशी म्हणजे तुम्हाला जर छातीत जळजळ होणार असेल ना तर तोंडाने घ्यायच्या गोळ्या देणार नाही. डायरेक्ट छातीत गोळ्या घालेल मी तुमच्या. निघा इथून निघा. हळू हळू जा का पडसेल परत. हळू जा जा जा. अरे देवा. अच्छा तुम्ही आहात होय. आता यावर एकच इलाज आहे माहितीये का तुम्हाला. काय हो? मेरे नसीब में तू है कि नहीं, तेरे नसीब में मैं हूँ कि नहीं. गया है यह गया है यह. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अनिता दाते यांचं. खूप मजा आली आणि मला विशेष करून सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं की या तिघांचे म्हणून एक नाटक आहे ते म्हणजेच जस्ट हलकं फुलकं. आणि हे नाटक सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालतंय. जसे आपण पडून पडून हसलो तसंच थिएटरमध्ये सगळ्या लोकांचं होतंय सध्या. त्याच नाटकातल्या प्रसंगावरती आधारित हे स्किट बांधण्यात आलेलं होतं. बघूयात मग आता हा तुमचा इलाज कसा वाटला आपल्या परीक्षकांना. दादा. अनिता हा फूबायफूच्या मंचावर तुझं स्वागत आहे. क्या बात. आय नो तू कशी दिसतेस आणि काही वर्षांनी तू कशी दिसणार आहेस हेही मी बघतो. खूप सुंदर दिसतेस पण मजा आली तुझा परफॉर्मन्स बघायला. थँक्यू यार. गॉड ब्लेस यू. थँक्यू थँक्यू. वाव. इसके लिए ब्लास्ट होना चाहिए. मला हा परफॉर्मन्स ब्रिलियंट वाटला. आम्ही खूप जोरजोरात हसत असतो. भारत ह्या वेळेला म्हणजे युजली जेवढे स्किट्स केले त्याच्यामध्ये तू सागरला नेहमी रॅग करत असता पण यावेळेला सागर आणि यांनी अनिताने मिळून खूप रॅगिंग केलंय आणि मला इतका आवडलाय हा परफॉर्मन्स. म्हणजे मी नाटक तर डेफिनेटली बघायला येणार आहे पण त्याच्या आधी म्युझिकल सलामी ह्या परफॉर्मन्ससाठी. वा वा. आणि अश्विनीताई 11. आणि अनिता तुझ्यासाठी. या नाटकाचे दिग्दर्शक आहेत गणेश पंडित आणि निर्माते आहेत प्रसाद कांबळी. त्यांना सुद्धा आपण जोरदार टाळ्यांनी शुभेच्छा देऊयात. आणि मी सगळ्या प्रेक्षकांना असं आवाहन करेन की तुम्ही सुद्धा जस्ट हलकं फुलकं होण्यासाठी लवकरात लवकर आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जा. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात नया है वह टीम मधून प्रियदर्शन जाधव आणि सुप्रिया पाठारे. अरे ऐक ऐक ना जरा. ऐक ना. का आला कशासाठी आला कोण आला कुठून आला कुठल्या दिशेने आला. थांब ना जरा. बोलू तर दे ना मला. मुद्दा काय तो सांगू. जाग झालं सारग. स्किट कोंबड्यावर आहे का नाही ना. हातात ढोलकं दिले म्हणून बनवायलाच हवं का. थांब ना. बोलूही देत नाही मध्येच ते बदाम कशाला वाजवायला पाहिजे. मी जातो आणि सांगतो ना तिकडं. आला 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 घे पाडाला पिकलाय आंबा. जा जाऊन काढून आण. मी आंबा आहे. मग मी फणस आहे. अरे हे कशासाठी घातलंय मी बाई मी खरंच आंबा आहे. हो. पायरी ती तिथं मागं आहे. माझी पायरी फार वरची आहे. हे बघा ना. हा. राजापुरी. नाही 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 तोतापुरी. नाही 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 अमरीशपुरी. अमरसपुरी. अमरसपुरी खाल्ली असेल तुम्ही लहानपणी.
बाबा नेहमी लहानपणी आमरसपुरी आणत असतील, आंब्याची पेटी आणत असतील, पेटी खाली ठेवत असतील, पिकलेले आंबे बाजूला काढून ठेवत असतील, आई पिकलेले आंबे घेत असेल, त्याचा आमरस तयार करत असेल. बाई माझी आठवण येते का? ओळखलं हा? लंगडा. 2 पायांवर नीट उभा आहे तरी ही बाई मला लंगडा म्हणते, म्हणजे ह्याला काय अर्थ आहे का? नाही मग रायवळ. त्याचं नाव काढायचं नाही माझ्या समोर. का? त्याची आणि माझी पूर्वीपासून रायवळी आहे. अरे त्याची चौक आहे, माझी चौक आहे. तो कसला रायवळ? वायफळ आहे तो. हट. आता ओळखलं. गोटी आंबा. मी जातो आता इथून. बाई डोक्यातच जायला लागली. अहो बाई गोटी आंबा कसा असेल मी? आता फायनल. हा. फायनल. बाटली आंबा. असा आंबा असेल बाबा, असेल. मला तरी एवढंच माहितीये, आंबा तिकडे फॉरेनला जातो, त्याला बाटलीत घालतात आणि ते लोक उगाच माझा 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 म्हणून सांगतात. अरे आमचाच आंबा आणि तुम्ही माझा 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 काय करताय? नाही ओळखत आहे अजूनही. कोण कोण आहे मी? कोण आहे? कोण आहे तू? कोण मोठा शहाणा आहेस तू? हापूस. चल मी नाही पुसणार. लोकांना जो आपलांसो वाटतो तो अल्फॉन्सो. हापूस अल्फॉन्सो, हापूस अल्फॉन्सो. अच्छा, म्हणजे तू हापूस मी आहे? हापूस आहे. तू हापूस आहे? मी हापूस आहे. प्रीमॅच्युअर आहेस? आमची अशी एकमेव जमात आहे जी प्री मॅच्युअर असताना कैरी असते आणि मॅच्युअर झाल्यावर त्याचा आंबा होतो. हा मग कशावरनं तू हापूस रे? कशावरनं म्हणजे हा मुकुट घातलाय, माझा कलर बघ केशरी, आणि हे बघ देठ बघ, वास घेऊन बघ. खरंच आहेस. खरंच हापूस आहेस. हापूस आहे. खरंच हापूस आहे मी. फक्त हापूस म्हंटल आहे मी. हापूस आहे. कळायला काय झालं? काळ कुठला चालू आहे, वेळ कुठली चालू आहे? ह्या काळात खरं तर मी आता फॉरेनला असायला हवं, इंग्लंडला असायला हवं, फ्रान्सला असायला हवं, इटालीला असायला हवं, युगांडाला असायला हवं, बहरीनला असायला हवं. काय नशीब आहे रे, सारखं सारखं तुम्ही बाहेर जाता. बहरीन नावाचा देश आहे, तिथं मी असायला हवं. नेमकं आता 11:15 वाजता इथं परफॉर्म करतोय मी. वा वा वा. तिकडे असायला हवं. होतं असं कधी कधी. काय पेपर्स नसतील ना? पेपरचा प्रश्न नाही, पासपोर्ट आहे माझ्याकडे केशरी रंगाचा, विजा पण आहे माझ्याकडे. बंदी घातली आहे युरोपात आंब्यावर. काय? मग का पण? त्यांचं असं म्हणणं आहे आमच्या आंब्यात जाम किडे आहेत म्हणून. कसं आहे ना, राजा कोणताही असो, हा. फळांचा नाही तर माणसांचा, दोघांमध्येही किडे असतात. एवढा मला चांगला भाव आहे. लोक वाट पाहत असतात वर्षानुवर्ष की बाबा येईल, ह्या सीझनला येईल, आम्ही त्याला खाऊ, एन्जॉय करू, मस्त मज्जा करू. पण नाही, ह्या वेळेला काय म्हणतात? काय? तुमचा आंबा सडकाय, तुमच्या कोळी घाणेरड्या आहेत. कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन. मधच काहीतरी वाजलंय, थांब जरा. बाई इकडे या. कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन. ये गाणं बदल रे. कोई ना कोई चाहिए यूरोप ले जाने वाला, यूरोप ले जाने वाला. गाणं बदल रे. कोई हमदम वा वा. न रहा. चल काय हा करत बसली का तू? इथं माझं दुःख सांगतोय. हा काय करते? आंबा किडलाय म्हणे, आंबा सडलाय म्हणे, आंब्याला माशा लागलेत म्हणे. अरे पण माझी काय प्रोसेस आहे, मला काय डेव्हलप व्हायला काय चान्स देता की नाही तुम्ही? म्हणजे काय? म्हणजे काय एखाद्याला एकांकिकेत भरती घालायचं आणि डायरेक्ट स्टीव्हन स्पिलबर्ग समोर उभा करायचं, असं झालंय माझं. काय प्रोसेस आहे की नाही, काय ग्राफ आहे की नाही, काय डेव्हलपमेंट आहे की नाही माझी? मला काय वेळ मिळतो की नाही चांगला तयार व्हायला? फॉस पेस्टिसाइड मारला आणि झालो का मी असं तयार होतो ना मग मी सडका? अरे पण तो पिकवणाऱ्याचा दोष आहे ना. मला सांग, अवेळी पाऊस पडतो, मोहर गळून जातो, मग तुला पर्याय नाही उरत. कसं आहे माहितीये का, ते आमच्या शेतकरी राजासारखं झालंय. एक सडला ना की एका मागोमाग एक आपोआप सडत जातात. पिकलो 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 कधी पिकलो 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 पिकलो. थांब आमच्याकडे फोन आहे. आंबा फोन आहे, थांबा जरा. हॅलो. जाऊया पुढच्या वर्षी जाऊ. या वर्षी देतो ना नंतर समोर आहेत भाई.
बाई स्माइली पाठवतो. ते 2 बदाम असतात बघ, डोळ्यात 2 बदाम असतात बघ, आणि एक बाई असती बाई पप्पी देते बघ अशी. कोणाचा फोन आहे ओळखलाय? कोण? कैरी. नाही, आमचं ब्रेकअप झालं. कैरी आली अमोल पालेकरांकडे असते ना, आणि पिकल्यावर हापूस झाला, तो साठमानकडे गेला. हा फोन आला होता वांगी वहिनींचा. वांगी वहिनी? हा. मग का त्याला समजवत का होता? समजावत होतो, कारण वांगी वहिनींचा पण प्रॉब्लेम झालाय, पडवळ काकांचा पण प्रॉब्लेम झालाय. काय? अरे आंबा सडला म्हणून युरोपमध्ये आता म्हणतात वांगी पाठवायची नाहीत, पडवळ पाठवायचं नाही, दोडका पाठवायचा नाही. एक आंबा सडका निघाला म्हणून आमचं काय सगळेच प्रोडक्ट सडके निघतील काय? ह्यांच्यामुळे असं नक्स झालं. जाऊ दे जाऊ दे, गोरे साहेब तुला बोलवत नाही ना, मग जाऊ दे ना, नाहीतरी तिकडे गेलास तर तुझी पिळवणूकच होईल. तो काय माझी पिळवणूक करणार? उभा जन्म त्यांचा काट्या चमच्यानं खात गेला. अरे आंबा कसा खावा असा हाताला लागला पाहिजे, तोंडाला बरबटला पाहिजे, अंग आंब्याने गेलं पाहिजे, तर तो आंबा. म्हणूनच म्हणते महाराष्ट्रात थांबा. अरे 2 वर्ष नाही ना तिकडे गेलास, बघ तुझी किंमत कळेल त्याला. हा, पण असा जर ते सडत राहिलास तर तुझं काही कठीण आहे. किती तारखेला झाली माहितीये का माझ्यावर बंदी? किती? 1 मेला. नेमकं महाराष्ट्र दिनी फळांच्या राजावर बंदी यावी. नाही नाही, येतील येतील, तुलाही चांगले दिवस येतील, कारण अब की बार. हे काय मध्येच काढला नवीन? नाही, ते आता इलेक्शन होतं ना, त्यामुळे तोंडात राहिलं. पण तू निराश होऊ नकोस. तुझा जन्म निरोगी व्हावा, तुला भाव वाढावा, म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करूया. आंबा पेकितो रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो. आंबा पेकितो रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो. किती सुंदर गोष्ट होती यार. क्या बात आहे. ही गोष्टच खूप वेगळी होती रे. खूप छान लिहिलं होतं. आणि सुप्रिया, आई लव यू बेबी. तेरा क्या करूं मैं यार, मेरी जान. आई लव यू. सुपर सुपर परफॉर्मेंस. गॉड ब्लेस यू. मेरी तरफ से वंस अगेन लास्ट. मला हा खूप काहीतरी वेगळा आणि छान ऍक्ट वाटला, आणि तो इतका छान आहे की हापूसच्या आंब्याला म्युझिकल सलामी तर पाहिजेच. अश्विनीताई 11 आणि दादा 11. मंडळी, आणि आता वेळ आहे फाईट खाण्याची. शक्यतो कुणालाही मार खायला आवडत नाही, पण ही फाईट आमची सगळ्यांनाच आवडायला लागली आहे. बघूयात मग आता एकच फाईट वातावरण टाईट करायला कोण येत आहे. एकच फाईट वातावरण टाईट. तुमच्या आईचे धोत्रे आणले तुमच्या सका. अरे काय कॅफे उगाच उघडलाय म्हणून तीच उगाच वाजवणार का दररोज? थांबा, गलगल आलेले आहेत. गलगलांना आज भाषण करायचं ते महत्वाचं आहे. तुम्ही म्हणाल राजा काय डोक्यावर बिगाव पडलाय का काय? आल्या आल्याच मिमिक्री कशाला करतो? पण मी जर नाही केली मिमिक्री तर कशी होणार माझ्या भाषणाची इक्री मला सांगा. लेकिन भाषण में फक्त एंटरटेनमेंट असून चालणार नाही. हे भाषण मध्ये उसके अंदर एक विचार होना चाहिए. म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की भाषण चांगलं झालं पाहिजे, आणि भाषण चांगलं होण्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही कविता टाकत असतो. आता मी प्रधानजींची वाट बघत असतो. प्रधानजी, प्रधानजी. साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना. प्रधानजी, हे काय चाललंय तुमचं? तुमचे हे बॅकग्राऊंडचे धंदे पहिल्यांदा बंद करा बरं का. नाही नाही महाराज. काय करत होता? काय झालं म्हणजे असं इथे येऊन तुम्हाला असं मला हे काय इथे सगळे येऊन नाही का तुम्हाला असं काय? पण राज्यातली जनता नाही का तुम्हाला काय म्हणतोय? मुजरा करायचा होता महाराज तुम्हाला. मुजरा. ओके, फॉर्मॅलिटीज. महाराज हा,
आपल्यासाठी गंमत आणली काय 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 आणलंय घ्या. अयो, अरे हे तर मगाशी दाखवलंय. वा वा, गिफ्ट हॅम्पर फॉर मी. हा होडीचा नांगर कशाला आणलाय, ज्याला आपण इंग्लिश मध्ये अँकर म्हणतो? सतत कसं अँकर आठवतं तुम्हाला? कळतंय का मी काय म्हणतो आहे? हे मला कशाला देताय तुम्ही? अडाणी गावचा अडाणी राजा. अहो हे कुदळ आहे, कुदळ. हा. कळलं? हे घेऊन काय करायचं असतं? चला कुणाला तरी पुरूया. हा राजा आहे का मर्डरर? ही कुदळ घेऊन आपल्याला जायचं आहे रोजगार हमी योजनेसाठी पुलाच्या कामाला. रोजगार हमी योजनेसाठी आपण दोघं कशाला जायचं? आपण कामगार म्हणून जायचंय महाराज. राणी सरकारांना सांगा की म्हणावं पटकन 4-5 भाकऱ्या बांधा. आणि आम्ही परवा गेलो होतो ना महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापूरला, आणि येताना शेंगदाण्याची चटणी आणलेली आहे, ती पण सोबत द्या म्हणा. मस्त तुमचे फोटो बघितले मी. एक मिनिट, तुम्ही माझ्या बायको बरोबर कशाला फिरत असता हो? कशाला दुसऱ्याच्या खासगी आयुष्यामध्ये लुडबुड करताय? सांगितलं तेवढं करा. सॉरी सॉरी सॉरी. कशासाठी जायचंय आपल्याला? पुलाच्या कामासाठी जायचंय सांगितलं. 17 प्रश्न विचारायचा नाहीत मला. रोजगार हमी योजना मनरेगेखाली आपल्या दोघांचं नाव आहे तिथे. आपणच नाही, त्या ठिकाणी कुणाकुणाची नावं आहेत माहितीये? अभिमानानं मार वर कराल स्वतःची. अमिताभ बच्चन, जया भादुडी, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन, झालंच तर तेजी बच्चन, आमिर खान, ते सोडा भारतरत्न सचिन तेंडुलकरचं पण नाव आहे. सचिन तेंडुलकरचं नाव फुलाच्या कामात? काय दिवस आले ना, बघा ना. माणूस आता कुठे रिटायर झाला आणि सरकारने त्यांना फुलाच्या कामावर लावलं. कोण आहे सरकार? मला काय कुणाचं सरकार? तुम्हाला काय सांगतो मी, कुदळून काढून येतं महाराज तुम्हाला. मी पुढं फार बोलू नका तुम्ही. ते जाऊ दे. टिपू सुलतान माहिती आहेत का? अरे टिपू सुलतानला कोण विसरणार? 10 वेळा पिक्चर बघितलाय मी. अहो महाराज, तुम्हाला कळताय का? सिनेमा नाही हो. टिपू सुलतान हा दक्षिणेमधला फार मोठा महान राजा होता. कळलं तुम्हाला? माहितीये माहितीये मला. हे बघा, त्याच्या नावाचं रेशन कार्ड आहे आपल्या राज्यामध्ये. अरे वा, ओरिजिनल आहे. 1800च्या शतकामध्ये होऊन गेलेला राजा, त्याचं नाव आहे रेशन कार्डावर. हा, तो म्हणे टिपू सुलतान येतो कशाला? घोडा घेऊन दक्षिणेतनं. वा, आल्यावर घोडा लावतो. रेशन दुकानाच्या बाहेर घोडा लावतो. काय दुकानात घेऊन जाईल का घोडा? नाही. दुकानात जातो, दर महिन्यात 10 किलो तांदूळ घेतो आणि परत जातो घोड्यावर बसतो. ही तुमच्या राज्याची अवस्था आहे. कळलं तुम्हाला? पर ते राहू दे. आयातुल्ला खोमेनी माहिती आहेत का तुम्हाला? भाषा बदलून शिवाय द्यायचं नाही. मी बदलली तर मागात पडेल. अरे काय माणूस आहे का? कोण आहे? बुद्धीला गंज चढलाय तुमच्या. धुवून घेती. आयातुल्ला खोमेनी हा मोठा इराणचा हुकुमशाह होता. हुकुमशाह. इराणचा हुकुमशाह? हा. आयला बघा ना कसं चाललंय बाहेर. इराण मध्ये सुद्धा गुजराती माणसाचं राज्य होतं. शहा किती महत्वाचं आहे. शहा. अहो हिटलर कसा होता हुकुमशाह, तसा तो हुकुमशाह होता. आयातुल्ला खोमेनी. त्या आयातुल्ला खोमेनीच्या नावाचं इलेक्शन कार्ड आहे आपल्याकडे, आपल्या राज्यामध्ये. कळतंय का भ्रष्टाचार केवढा चाललाय तो तुमच्या राज्यात? ह्या सगळ्या लोकांची नावं कशी काय लिस्ट मध्ये आली? हा भ्रष्टाचार कुणी केला मी शोधतोच 2 मिनिटात. थांबा जरा, जवळ या. चला कपडे काढा. कपडे काढा. वाईट शंका घेऊ नका. हे सगळं काढा. हा जिरे टोप घातलाय ना, घरात जिरे नाही आहेत फोडणीत घालायला, आणि जिरे जिरे टोप घातलाय. हे कमरेला बांधायचं ते सगळं काढा. का? याच्यावर तुमचा अधिकार नाही आता महाराज. हा घ्या 7 बाराचा उतारा. हा माझ्या नावावर चढवलाय मी. हो. ज्या राज्यात तुम्ही राहताय तो राजवाडा, त्यातली सगळी जमीन, सगळी इस्टेट, स्थावर जंगम मालमत्ता ही सगळी आता माझी आहे. मी माझ्या नावावर करून घेतलेली आहे. कळलं तुम्हाला? काय केलंय हे प्रधानजी तुम्ही? अहो राणी साहेबांना हे सांगितलं पाहिजे. राणी साहेब, तुम्हाला माहिती का ह्या माणसाने काय केलंय? राणी साहेब, मी पोलिसात केस नोंदवीन, कोर्टात केस ठोकीन तुमच्या विरुद्ध. पण का? दुसऱ्यांच्या बायकांना असं 4 चौघात हाका मारता स्वतःची असल्यासारखी लाज नाही वाटत तुम्हाला? काहीतरी कन्फ्युजन आहे. ती माझीच बायको आहे. ती होती, ती आता माझी आहे. हे घ्या मॅरेज सर्टिफिकेट. अरे, राणी सरकार आणि मी दोघांनी लग्न केलेलं आहे. तुमच्यावरती मी विश्वास ठेवला प्रधानजी. विश्वासानं मान तुमच्या खांद्यावर ठेवली तर तुम्ही केसानच गळा कापला माझा. कुणी केसानं गळा कापला? तुम्ही केसानं गळा कापला. तुम्ही 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 परत म्हणा, परत म्हणा हे वाक्य. माझंच सगळं चुकलंय चुकलंय चुकलंय. पण तुमच्यावरती ना मी केस ठोकणार आहे बाहेर जाऊन. हा केस ठोकणार? कस काय ठोकणार महाराज? तुम्ही आता डेड आहात.
डेड आहे? यू आर डेड महाराज. हे घ्या तुमचं डेथ सर्टिफिकेट. डेथ सर्टिफिकेट महाराज. काल मी तुमच्या नावाची वर्तमानपत्रामध्ये पेड न्यूज दिली होती. या राज्याचा महाराज मेला. बघा फोटो बघा. त्याच्या अंत्ययात्रेला काळं कुत्रही नव्हतं म्हणून प्रधानजींनी त्यांच्या चितेला आग दिली असं ह्याच्यात छापलेलं आहे महाराज. तुम्ही मेलेल्या माणसावर कोण विश्वास ठेवणार महाराज? प्रधानजी तुम्ही माझ्या मागे लय वाईट धंदे केलेले आहेत. अहो तुम्हाला मी भाषणाची तयारी करायला बोलवलं होतं. जनतेसमोर आज माझं भाषण होतं. जाताय ना भाषण करायला तर जनतेला सांगा आवर्जून, जोपर्यंत तुम्ही भ्रष्ट आहात तोपर्यंत तुमच्यावर राज्य करणाराही भ्रष्टच असणार आहे. या देशामध्ये 100-500 रुपयात कोणी काम करून देत आणि कोणी काम करून घेत. 100-500 रुपये. हवालदार गाडी थांबवतो, लायसन्स मागतो. तुम्ही काय करता? 100 रुपयाची नोट त्याच्या हातावर टेकवता. म्हणता साहेब जाऊ दे ना, सोडा. दंड भरा ना, तेवढाच दंड आहे. जोपर्यंत तुम्ही सुधारत नाही तोपर्यंत देश नाही सुधारणार. जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंगामध्ये भ्रष्टाचार भिनलेला आहे तोपर्यंत या देशामध्ये भ्रष्टाचार होत राहणार. पूर्वी म्हण होती, यत्र राजा तत्र प्रजा. आता आपल्याकडे यत्र प्रजा तत्र राजा म्हणायची वेळ आली आहे महाराज. नाही प्रधानजी तुम्ही बरोबर बोललात. अहो कुणीतरी मोठ्या माणसाने सांगूनच ठेवलेलं आहे. काय? गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा परास मेंढर बरी. अडाणी गावचा अडाणी राजा सगळं गंजले महाराज तुमचं. आता काय चुकलं? आता काय म्हणालात? कोणीतरी सांगून गेले. पुढच्या चोळीत काय म्हणालात? ज्ञानेश्वरी. घालू का कुदळ आता? नाही नको नको. नाही पण खरंच आता माझे डोळे उघडलेले आहेत. मी आता जनतेला सांगणार आहे. काय? प्रत्येक जनतेला तिच्या लायकीप्रमाणे राजा मिळत असतो आणि जोपर्यंत ही जनता बदलणार नाही तोपर्यंत नेता नाही बदलणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण प्रधानजी आज तुम्ही आलात, एकच मारली फाईट आणि वातावरण केलं की टाईट. आमची यावेळी टॅगलाईन आहे फुबई फू नया है. तर कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? क्या नया है यहाँ? मैं क्या बोल रहा है, तुम क्या बोल रहा है? क्या नया है? तू जुना है, ये मैडम जुनी है. खाली ये नया है. भागो इधर से, नहीं कुदर मारूंगा डोके में. नया है यह, नया है यो. वा वा वा. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वैभव मांगले यांच्यासाठी. आणि आपण पुन्हा या, आम्ही तुमची मनापासून वाट बघू. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात नया है यह टीम मधून सुरेखा कुडची, सुदेश मशिलकर त्यांची साथ देण्यासाठी येत आहेत कुशल बद्रिके, आरती आणि उगाच तुषार. हवा के साथ साथ घटा के संग संग, हवा के साथ साथ घटा के संग संग, ओ साथी चल मुझे लगे साथ चल तू, यूं ही दिन रात चल तू, संभल मेरे साथ चल तू, ले हाथों में हाथ चल तू, ओ साथी चल. तुम्ही म्हणाला हवेतली गाणी का गातोय, पण आपला धंदाच हवेतला आहे ना. आता धंदा करायचा तर हवेतलाच करायचा, म्हणून एक स्वतःची विमान कंपनी काढली. आज इथे एअर होस्टेसचे इंटरव्ह्यू आहे. काही मुली येणार आहेत एअर होस्टेससाठी. बघूया त्यातली पहिली कोण येते. बाई 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 काय चाललंय काय? कोण तुम्ही आहात? कोण? ऐका. हळूहळू, मी तर जवळच उभा आहे. अहो नाही नाही, आमच्यात असंच बोलतात. ऐका, मी ऐका म्हटलं की तुम्ही बोला म्हणायचं. हा ऐका. हा बोला.
हा बोला असं नाही हो, माझ्या पिच मध्ये बोलायचं. ऐका, बोला. जमलं तुम्हाला जमलं. तर म्या सुंदराबाई. ओ आम्हाला सुंदराबाई नकोय, हवाई सुंदरीबाई पाहिजे. मग त्यासाठी तर आले म्या. तुम्ही त्यासाठी झालात म्हणजे तुम्ही विमानात एअर होस्टेस कसं दिसत? काय आहे ना, आता इतकी वर्ष झाली स्टेजवर काम करून कलेची अगदी सेवा केली, तेव्हा म्हटलं आता इमानात इमानदारीत सेवा करावी. बरं ठीक आहे, पण तुम्ही जरा लांबून सेवा करा, इकडे जवळ नका येऊ. मला सांगा, आता तुम्ही ठरवलंय ना हवाई सुंदरी होणार? बरं, मी तुमचा इंटरव्ह्यू घेतो. तुमचं शिक्षण? आता शिक्षणाचं सांगायचं म्हणजे कसं आहे बघा, अथक परिश्रम करून मी कथक शिकले. थोडे बी येतात मला, वाचवडे. खडी लावणी येते, बैठकीची लावणी बी येते. आजकाल बाजारात फिल्मी लावण्या चालतात, त्या बी येतात. आणि एवढंच काय, अंधारातल्या लावण्या बी येतात, अदाकारी बी येते, अन्न झकत बी येते. काय सांगताय काय जवळ काय येत आहे? फार अंगचटीला येऊ नका, लांब उभं राहून बोलायचं. आणि हे काय घातलंय काय? अहो तुम्ही काय काष्टा नेसून नाश्ता देणार विमानात? नाही अहो, असं नाही करता येणार तुम्हाला. असं कसं करणार तुम्ही? अहो कसं स्वागत करणार तुम्ही सांगा. हे बघा, स्वागत करण्यामध्ये माझा एकदम हातखंड आहे. मी माझ्या नजाकतीने स्वागत करणार, तुम्हाला दावतीच. ऐका, बोला. बोलायचं बोला नाही करायचं, एकदा झालं ना मग बाद झालं. ऐका, वळख जुनी धरून मनी, वळख जुनी तुझी धरून मनी, काय करू सांगा मी गहरती. आला का बांध? आला की नाही? मला सांगा, तुमच्याकडे किती पब्लिक असतात? पब्लिक नाही, पॅसेंजर्स 350 असतात. 350. हाड 350? आमच्याकडे 350 पब्लिक आली ना, आम्ही शो कॅन्सल करून टाकतो. अहो आमच्याकडे 350 म्हणजे विमान हाऊसफुल. 350 म्हणजे इमान हाऊसफुल? अहो तुमचं इमान काय प्रायोगिक आहे की काय? नाही, विमान प्रायोगिकच आहे. तुम्ही आला तर हौशी पण होईल. मला सांगा, तुम्ही काय करणार? म्हणजे तुम्ही कसं त्यांना पट्ट्याची सूचना कशी देणार त्यांना? आता पट्ट्याची सूचना म्हणाल तर एकेकांना अशी पट्ट्यावर घेते ना, तुम्हाला दाऊ का म्या? हा इकडे. आता बघा, आता समजायचं असतं की इथं पब्लिक बसलेली आहे, ठीक आहे? तर आता मी एकेकाला कशी पट्ट्यावर घेते बघा. आई बहिण आहेत की नाही? अरे असं काय बघायला दोघं बी माझ्याकडं? माझ्या नादाला लागायचं नाही, नाद करायचा नाही, आपला सांगून ठेवती. बाई अहो अशी तुम्ही सूचना देणार का? अहो विमानात श्रीमंत लोक असतात, उद्योगपती असतात. अच्छा, तुमच्याकडे उद्योगपती असतात? आमच्याकडे बी नको ते उद्योग करणारे पती. अहो तिथे स्टँडर्ड पब्लिक असते, त्यांना असं अगदी अदबीनं प्रेमाने सांगायचं असतं. हॅलो जेंटलमन, कृपया आप अपने सीट की पट्टिया बांधे, असं प्रेमाने सांगायचं असतं. त्याच्यानंतर ऑक्सिजनचा मास्क असतो वरती, पायाखाली पॅराशूट असतो, त्याच्या प्रेमाने सूचना द्याव्या लागतात त्यांना. बरोबर. म्हणजे बघा, आता मला एकदम समजलेलं आहे, लय सिंपल आहे समज. आता मी सांगते बघा, मी सूचना देते. ऐका, बोला. बोला नाही म्हणायचं, एकदा झालं ना मग आता गप्प बसायचं. ऐका, डोक्यावरती ऑक्सिजनचा मास्क ठेवलाय नवा, आणि पायाखाली पॅराशूट ठेवलंय, पायाखाली पॅराशूट ठेवलंय बाबा, पायाखाली पॅराशूट ठेवलंय बाबा, पायाखाली बघा, पायाखाली, आता पायाखाली आणि पायाखाली पॅराशूट ठेवलंय बाबा, पायाखाली पॅराशूट ठेवलंय बाबा. पायाखाली देव काय कानाखाली? चल माग हो, पॅराशूटची फार मच्छरदाणी कराल ना तुम्ही, नाचून. अशी सर्व्हिस देणार का तुम्ही त्या पॅसेंजर्स ना? हे बघा, आता एकदा काय ते ठरवा, सूचना द्यायच्या आहेत की सर्व्हिस द्यायची आहे? द्यायचीच आहे.
सूचना आधी नंतर सर्व्हिस नको का? नाश्ता वगैरे नको का द्यायला त्यांना? असं असं म्हणजे सर्व्हिस बी द्यावी लागते. हा. मग तर तुम्ही निश्चिंत राहा. किती लोकांना द्यायचे? 350. हाड मग तर तुम्ही चिंताच करू नका. नाही सांगते ना तुम्हाला. अहो हे बघा, एकदा का मी सुपारी घेतली की आपली सेवा दिलीच म्हणून पब्लिक खुश होऊनच जाणार. म्हणजे आता बघा मी कशी सर्व्हिस देते ते. वाजव का? या रावजी सीटवर बसा भाऊजी. या रावजी सीटवर बसा भाऊजी. या रावजी सीटवर बसा भाऊजी. नाश्त्याला आणली आहे कांदा भजी. खावा भाऊजी, आता खावा भाऊजी. नॉन व्हेज वाले अंडा भुर्जी, व्हेज वाले तुम्हा कांदा भजी, सोबत कोल्हापूरची मिरची. आता खावा भाऊजी, आता खावा भाऊजी. तुम्ही खावा भाऊजी, खावा भाऊजी, आता खावा भाऊजी. देव तुमतुना येते. पुन्हा जाता पुन्हा येते. अरे बाईना विमानाचा फार चौफुलच करून टाकला. बाई असं कसं करणार? असं नाही हो. तिथे स्टँडर्ड पब्लिक येते, डिसेंट पब्लिक येते. असं तुम्हाला नाही करता येणार. अहो तुमच्या अदाकारीने तुम्ही त्यांना पागळवलं तर वांदे होतील ना आमचे. एका एअर होस्टेसनी फक्त विमानात कॅटवॉक केला तर शासनाने त्या विमान कंपनीला नोटीस दिली, बंद झाली ती कंपनी. हे तर काहीच नाही. एका नेत्याने एका एअर होस्टेसचा डायरेक्ट हात धरला, पण त्याला हात धरून कुणीही राजकारणातून बाहेर काढला नाही. काय वाटोळं झालं तर त्या एअर होस्टेसच झालं. तुम्हाला असं नाही करता येणार. म्हणजे तुमच्याकडे बी हात धरणारे आहेतच की. आहेत म्हणजे पैसे देऊन येतात ते, त्यांची काळजी घ्यावी लागते. म्हणजेच काय? आवा माणूस रंक असो वा राव असो, त्याच्या दृष्टीने बाई ही डावच असती. अव कुठल्या बी पुरुषाला स्त्रीमध्ये आय किंवा बहीण दिसत नाही तर दिसते ती फक्त बाय. मग ती नाचणारी सुंदरबाई असो नाहीतर हवेत उडणारी हवाई सुंदरी असो, पण दोघींच्या बी नशिबात तेच भोग आहेत. अव तुमच्या या कामापरीस आमचा बोर्ड लई बरा बघा. आमची मर्जी नसेल ना तर आमच्या अंगाला कुणी हात बी लावत नाही. कोणाची टाप नाही आमच्या अंगाला हात लावायची. आजकाल बायका लई शिकल्यात, लई सवरल्यात, पण तेवढ्याच असुरक्षित बी झाल्यात. तुम्हा पुरुषांची जवळ नजर नाही ना बदलत तर ही स्त्री कव्हाच सुखी नाही व्हायची. लक्षात ठेवा. नाही करायचं मला तुमच्याकडे काम. करा तुम्हीच. हे चला गा. चला चला इकडे इकडे इकडे. मी काय म्हणतो अश्विनी ताई, तुम्ही पण एअर होस्टेस होतात ना? हो. येताय का इंटरव्ह्यूला? सुरेखा यार, तू हर बार लूट लेती है यार. क्या बात. सुपर परफॉर्मेंस. मला तुमच्या दोघांचा परफॉर्मेंस खूप आवडला. और साथ में आपकी बिरयानी में नमक तो था ही. और साथ में आप नींबू भी लेके आए. सुरेखा, आपके लिए और वो जो नमक है ना, काला नमक, उसके लिए और साथ में उस नींबू के लिए भी मेरी तरफ से रेड रोज. और सुदेश आपके लिए जादू की झप्पी. आणि माझ्यातर्फे एक सुपर ब्लास्ट. आणि ताई 11. येते 11 मेला दुपारी 1 वाजता पाहायला विसरू नका मराठी नाटक रणांगण, फक्त आपल्या झी मराठीवर. बघूयात मग आता कोण ठरलंय परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. दोनही परीक्षकांना मी मंचावरती आमंत्रित करतो. प्लीज सर. परफॉर्मर ऑफ द वीक जोड़ी आहे रामलाल श्यामलाल, गब्बर और ठाकुर. तर हेच
लाफ्टरचं औषध घेऊन आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. तेव्हा बघायला विसरू नका लॅक्मे फुवाई पुन्हा आहे पॉट बाय फ्रुटी.